तो म्हणजेच ऑप्टिमम डिझाईन. मी लगेच ऑप्टिमम डिझाईनला जाणार नाही. ऑप्टिमम डिझाईनला जायच्या अगोदर मी काही गोष्टी सांगणार आहे, म्हणजे ज्या डिझाईनशी रिलेटेड आपल्याला लागणार आहेत, आणि मग त्याच्यानंतर बघा आपण ऑप्टिमम डिझाईनवरती जाऊया. पहिल्यांदा डिझाईनचे पॅरामीटर्स कुठले कुठले असतात ते बघूया. डिझाईनचे पॅरामीटर्स म्हणजे काय? आपण आतापर्यंत डिझाईन 1 शिकलो, MD1, त्यानंतर डिझाईन 2 शिकलो, MD2, त्यानंतर आपण MSD म्हणजे आता जो सब्जेक्ट चालू आहे तो. याच्यामध्ये आपण कोणतं पण डिझाईन करताना काही गोष्टी त्या डिझाईनला पाहून इन्फ्लुएन्स करतात. म्हणजे काय? तुमचं डिझाईन इक्वेशन नंबर ऑफ गोष्टीवरती डिपेंड असते. मग त्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या कुठल्या कुठल्या असतात त्या मी इथं सांगतो. पहिली म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट. फंक्शनल रिक्वायरमेंट काय काय आहे ते सगळं सांगणार आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट. दुसरी म्हणजे मटेरियल पॅरामीटर्स. मटेरियल पॅरामीटर्स. आणि तिसरी ती म्हणजेच जॉमेट्रिकल पॅरामीटर्स. ह्या गोष्टी पहिल्यांदा शिकून घेऊया, कारण की हे ऑप्टिमम डिझाईन मध्ये लागणार आहे. म्हणजे डिझाईन पॅरामीटर जे काय आहेत त्याचे 3 टाईप आहेत: फंक्शनल पॅरामीटर, मटेरियल पॅरामीटर आणि जॉमेट्रिकल पॅरामीटर. आता सगळ्यात पहिला फंक्शनल पॅरामीटर म्हणजे काय ते सांगतो. बघा, फंक्शनल पॅरामीटर म्हणजे काय की कोणतं पण मशीन कॉम्पोनंट किंवा एखादा मशीन इलेमेंट ज्या वेळेला तुम्ही डिझाईन करता त्यावेळेला त्याचं काहीतरी एक फंक्शन असते, ते रिक्वायरमेंट जी आहे ती सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. म्हणजे काय? एक्झाम्पल सांगतो. एक गिअर पेअर आहे, गिअर पेअर. तर त्या गिअर पेअरचं काम काय असतं रे? गिअर पेअरचं काम काय असतं? एक गिअर पेअर आहे, त्याचं काम काय आहे? एक तर पॉवर ट्रान्समिट करणे किंवा व्हेलॉसिटी रेशो बदलणे. म्हणजे तुम्ही गिअर पेअर जर कन्सिडर केली तर गिअर पेअरचं फंक्शन काय आहे? तर त्यानं पॉवर ट्रान्समिट करायला पाहिजे, नाहीतर काय तर तुम्हाला जो रिक्वायर्ड आहे तो व्हेलॉसिटी रेशो द्यायला पाहिजे. ही त्याची फंक्शनल रिक्वायरमेंट आहे. ही कंप्लीट व्हायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी गिअर पेअर घेतली तर त्यानं मोशन ट्रान्समिट करायलाच पाहिजे. म्हणजे हे करायलाच पाहिजे जी गोष्ट म्हणतो त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. स्प्रिंग आहे समजा, हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग. तर हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंगची फंक्शनल रिक्वायरमेंट काय असते? म्हणजे त्यानं काय काम करायला पाहिजे कॉम्प्रेशन स्प्रिंग? एक, जर ती मी शॉक ऍब्सॉर्बरला वापरत असेल तर त्यानं एनर्जी ऍब्सॉर्ब करून डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय करायला पाहिजे? मिनिमम करायला पाहिजे. बरोबर? म्हणजे शॉक्स काय व्हायला पाहिजे? ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे. जर हेलिकल टेन्शन स्प्रिंग असेल तर विथ इलॉंगेशन त्याने काय करायला पाहिजे? वेट किती आहे नॉर्मली आपण वेट मेजर करण्यासाठी वापरतो, मेजर करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठला पण मशीन एलिमेंट जर कन्सिडर केला तर त्या मशीन एलिमेंटनं काहीतरी काम करायचंय, त्याला आपण काहीतरी काम ठरवून दिले, ते व्हायलाच पाहिजे. त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. ठीक आहे? त्यामुळे गिअर पेअर मध्ये पॉवर ट्रान्समिट करणे, व्हेलॉसिटी, किंवा हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग मध्ये काय की फोर्स एक्झर्ट झालेला आहे त्याच्या स्टिफनेस वरती त्याचं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू, म्हणजे त्यानं डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. हे काम त्यानं करायलाच पाहिजे, त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. त्यामुळे डिझाईन मध्ये तुम्ही कुठलं पण डिझाईन करायलाय तर त्याला जे काम दिले त्या इलेमेंटनं ते करायलाच पाहिजे, त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर झालं नाही तर तुम्ही डिझाईन करून काही उपयोग नाही. म्हणजे समजा मी स्प्रॉकेट आणि चेन हा ड्राईव्ह वापरला आणि त्याच्यापासून मला मोशन ट्रान्समिट करायचे आहे आणि मोशन ट्रान्समिट होत नाही आहे, मग त्या डिझाईनचा काहीच उपयोग नाही. ठीक आहे? त्यामुळे कुठलं पण डिझाईन केलं तर त्याला जे काही आपण काम दिले ते त्यानं कम्प्लीट करायलाच पाहिजे, त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. हा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. हा कम्प्लीट व्हायलाच लागतो. मग आता हे जे काही फंक्शनल रिक्वायरमेंट आहे त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. मग त्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? फंक्शनल रिक्वायरमेंट ही नॉर्मली एक स्पेसिफिक व्हॅल्यूज असते असं नाही, ती कुठल्याही रेंजमध्ये असू शकते आणि ती एका फिजिबल रेंजमध्ये पण असू शकते. म्हणजे काय? एक सांगतो.
समजा एक स्प्रिंग आहे, ह्याची डिस्प्लेसमेंट विथ फोर्स मी म्हटलं 10 mm व्हायला पाहिजे, होईल का रे? नाही. मी जर असं म्हटलं 5 mm ते 10 mm होईल, ही झाली रेंज. म्हणजे कुठलीही फंक्शनल रिक्वायरमेंट आपण कुठल्याही स्पेसिफिक व्हॅल्यूनं कधीही रिप्रेझेंट करत नाही, तर ती नेहमी रेंजनी रिप्रेझेंट करतो. रेंजनी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, फंक्शनल रिक्वायरमेंट हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं, फंक्शनल रिक्वायरमेंट ही नॉर्मली डिपेंड असेल किंवा इंडिपेंडंट असेल, म्हणजे दुसऱ्याच्या रिक्वायरमेंटवरती डिपेंड असेल किंवा इंडिपेंडंट असेल. त्यानंतर फंक्शनल रिक्वायरमेंट हे नॉर्मली इंडिपेंडंट असते. कोणाला? मटेरियल पॅरामीटर्स आणि जिओमेट्रिकल पॅरामीटर्स. मी अजून ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या नाहीत, त्यामुळे मी ती तिसरी जी गोष्ट आहे फंक्शनल रिक्वायरमेंटची मी तिकडे जात नाही. पण एक गोष्ट महत्वाची तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे, फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे जी गोष्ट तुम्ही त्या मशीन एलिमेंटला डिझाईन करताना डोक्यात ठेवून केले, ती गोष्ट त्यानं करायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याचं जे काम आहे ते व्हायलाच पाहिजे, त्याला म्हणतो आपण फंक्शनल रिक्वायरमेंट. असंच दुसरा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे मटेरियल पॅरामीटर. आता भरपूर वेळेला तुम्ही डिझाईन करता, डिझाईन केल्यानंतर मी एक इथं फॉर्म्युला लिहितो, एक फॉर्म्युला. ठीक आहे, फॉर्म्युला लिहितो मासचा. मास म्हणजे काय रे? मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मी एक अंदाजे फॉर्म्युला लिहिलाय. यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये हे काय आहे रे? डेन्सिटी. ही कसली प्रॉपर्टी आहे? डेन्सिटी म्हणजे मटेरियलची प्रॉपर्टी. म्हणजेच काय की तुम्ही कुठलं पण डिझाईन करायला गेला की त्याच्यामध्ये मटेरियल प्रॉपर्टी येतातच. मग आता ह्या मटेरियल प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या आहेत? डेन्सिटी आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे, पॉइझन्स रेशो आहे, यील्ड स्ट्रेंथ आहे, अल्टिमेट स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, किंवा वेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशावरती डिपेंड आहेत? मटेरियलवरती डिपेंड आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलं पण डिझाईन करायला गेला की त्याच्यामध्ये जिथं जिथं ई, म्यू, जी, रो ह्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या कोणावरती डिपेंड आहेत? मटेरियलवरती डिपेंड आहेत. त्यामुळे मटेरियल पॅरामीटर कोणत्या पण डिझाईन मध्ये बनवणं इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, बघा मी काय म्हटलं, डिझाईनचे 3 पॅरामीटर्स असतात. एक, फंक्शनल रिक्वायरमेंट, हे व्हायलाच पाहिजे. ते करताना तुम्ही जो फॉर्म्युला काढता त्या फॉर्म्युल्यामध्ये मटेरियल प्रॉपर्टी ही येतेच. कुठलं पण इक्वेशन काढा तुम्ही, कुठलं पण, त्याच्यामध्ये ह्यापैकी काहीतरी एक असतंच तिथं. परमिसिबल स्ट्रेस काढायला गेला की एसयूडीएस वाईट, डिस्प्लेसमेंट वगैरे काढायला गेला की म्यू येणार, वेट वगैरे काढायला गेला की डेन्सिटी येणार. ई आणि जी ह्या व्हॅल्यू जर तुम्ही कुठलेही स्ट्रेस आणि स्ट्रेनचे रिलेशन काढायला गेला तर ह्या येणारच. म्हणजे मटेरियल पॅरामीटर्स हे काय जरी झालं तरी तुमच्या डिझाईन मध्ये हे येणारच आहे. मग हे मटेरियल पॅरामीटर्स जे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर डिझाईन स्टेप मध्ये एकदा तुम्ही मटेरियल सिलेक्ट केला, तर ते मटेरियल बाळानो सिलेक्ट केल्यानंतर त्याची ई ची व्हॅल्यू, त्याची रो ची व्हॅल्यू किंवा त्याच्या म्यू ची व्हॅल्यू किंवा त्याच्या एसयूडी ची व्हॅल्यू ह्या कॉन्स्टंटच राहणार त्या मटेरियलसाठी. म्हणजे तुम्ही जर म्हटला ई ची व्हॅल्यू एका मटेरियलची घ्या आणि रो ची व्हॅल्यू दुसऱ्या मटेरियलची घ्या, चालणार नाही. एका मशीन एलिमेंटसाठी एकच असणार तो. त्यामुळे ह्या व्हॅल्यू तुम्हाला काही झालं तरी बदलून चालत नाहीत. त्यामुळे आपण इंडिपेंडेंटली मटेरियल पॅरामीटरच्या व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये बदलू शकत नाही. आणि दुसरं, मटेरियलचे हे जे पॅरामीटर्स आहेत हे सगळे एकमेकावरती डिपेंड आहेत, हे इंडिपेंडंट नाही आहेत, हे सगळे एकमेकावरती डिपेंड आहेत. त्यामुळे फंक्शनल रिक्वायरमेंट नंतर दुसरी जी इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे मटेरियल पॅरामीटर. कुठल्याही डिझाईन मध्ये मटेरियल पॅरामीटर. त्याच्यानंतर तिसरा जो पॅरामीटर आहे कुठल्या पण डिझाईन मध्ये तो म्हणजे जॉमेट्रिकल पॅरामीटर. मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा मी गिअर डिझाईन करावले, तर गिअर डिझाईन मध्ये आपण सगळ्यात महत्वाची टर्म वापरली बघा आजपर्यंत, मॉड्यूल. मॉड्यूल म्हणजे काय असतं रे? मॉड्यूल म्हणजे काय?
आजपर्यंत जवळजवळ आपण प्रत्येक डिझाईन मध्ये मॉड्यूल वापरला गिअरच्या. काय आहे हा मॉड्यूल म्हणजे काय? मॉड्यूल म्हणजे काय असते? D/T, बरोबर आहे. पिच सर्कल डायमीटर डिवाइड बाय नंबर ऑफ टीथ. म्हणजेच काय आहे की ही टर्म कम्प्लिटली त्याच्या जॉमेट्रीवर डिपेंड आहे. म्हणजे ही जॉमेट्रिकल टर्म आहे. म्हणजे डिझाईन मध्ये अशा जॉमेट्रिकल टर्म ह्या येतातच. म्हणजे जे पॅरामीटर्स त्या इलेमेंटची जॉमेट्री रिप्रेझेंट करतात त्याला आपण म्हणतो जॉमेट्रिकल पॅरामीटर्स. मग असे कुठले कुठले जॉमेट्रिकल पॅरामीटर्स आहेत? एक म्हणजे मॉड्यूल, डायमीटर, नंबर ऑफ टीथ, किंवा फेस विड्थ असेल F, किंवा प्रेशर अँगल असेल, किंवा ऍडेंडम, डिडेंडम, या सगळ्या गोष्टी कोणाशी रिलेटेड आहेत? जॉमेट्रिकल पॅरामीटरशी रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलं पण डिझाईन जर केलं तर त्या डिझाईन मध्ये 3 बेसिक पॅरामीटर असतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण टाइप्स ऑफ डिझाईन पॅरामीटर्स. एक फंक्शनल रिक्वायरमेंट, जी गोष्ट व्हायलाच पाहिजे. मटेरियल पॅरामीटर्स म्हणजे जे मटेरियलशी रिलेटेड आहेत. आणि जॉमेट्रिकल पॅरामीटर्स म्हणजे ज्याची जॉमेट्री रिप्रेझेंट करतात. हे 3 टाईपचे पॅरामीटर्स कुठल्याही डिझाईन मध्ये आहेत. मग तो तुम्ही म्हणणार हे ऑप्टिमम डिझाईन मध्ये मी हे का सांगालोय? तर याच्या मागचं कारण असं आहे की कुठलंही डिझाईन करताना सगळ्यात पहिली बेसिक रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे, ती म्हणजे त्याला दिलेलं काम त्यानं करायला पाहिजे. म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे. ही फुलफिल झाल्यानंतर ह्या पॅरामीटरचा विचार होणार, ह्या पॅरामीटरचा. मग आता ऑप्टिमम डिझाईन म्हणजे काय, जरा तिकडे येतो. समजा मी तुम्हाला म्हटलं की लेथचा बेड आपल्याला डिझाईन करायचा आहे. लेथचा बेड, आणि डिझाईन करताना त्याची कॉस्ट ही मिनिमम असायला पाहिजे. म्हणजे माझं एम काय आहे रे? आता माझं एम काय? लेथचा बेड तर डिझाईन व्हायला पाहिजे, आणि दुसरं काय, तिची कॉस्ट मिनिमम असायला पाहिजे. आता तुम्ही विचार करून सांगा मला, ह्यातलं कोणते कोणते पॅरामीटर माझ्यासाठी महत्वाचे आहेत? मी जी केस सांगितली ती केसमध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स माझ्यासाठी महत्वाचे आहेत? फंक्शनल. फंक्शनल काय? फंक्शन सांगा. लेथच्या बेडचं फंक्शन काय? लेथ मशीनवरती जे काही हेडस्टॉक आहे, टेल स्टॉक आहे, कॅरेज आहे, ह्या सगळ्यांना सपोर्ट करणे, आणि जे काही व्हायब्रेशन्स जनरेट व्हायला ते ऍब्सॉर्ब करणे, हे काम कोणाचं? त्या लेथच्या बेडचं. म्हणजे हे त्याचं झालं फंक्शनल रिक्वायरमेंट. ही फुलफिल व्हायलाच पाहिजे. आणि मी काय म्हटलं, त्याची कॉस्ट पण मिनिमम असायला पाहिजे. आता कॉस्ट कुणावर डिपेंड आहे रे? त्या लेथच्या बेडची कॉस्ट ही कशावर डिपेंड आहे? तुम्ही जे मटेरियल सिलेक्ट करणार त्या मटेरियलवरती डिपेंड आहे ना. म्हणजेच कशावरती डिपेंड आहे? मटेरियल पॅरामीटर्स वरती. त्यामुळे लेथच्या बेडचं डिझाईन करायला गेल्यानंतर मला डिझाईन जे बनवायचं आहे ती फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण व्हायला पाहिजे, आणि मला त्याची कॉस्ट ही मिनिमम असायला पाहिजे. मग आता समजा तुम्ही 10-12 जण आलाय त्या क्लासला, मी प्रत्येकाला म्हटलं चला रे लेथचं मशीनचं बेड डिझाईन करा. सगळ्यांचं डिझाईन सारखंच असणार का वेगवेगळं असणार? सगळ्यांचं डिझाईन सारखंच असणार का वेगवेगळं असणार? वेगवेगळं. बरोबर आहे, साहजिक आहे. प्रत्येकाचं डिझाईन करायला घेतलं तर वेगवेगळं येणार. आता वेगवेगळं जर आलं तर प्रत्येकाची कॉस्ट सेम येणार का वेगवेगळी येणार? वेगवेगळी. ठीक आहे. आता आपण असं धरूया, एक अंदाज घेऊया. कुणीतरी, आता मी नावं घेतो एकेकाची. राजेश्वरनं जो काही बेड तयार केला, लेथचा बेड, त्याची कॉस्ट आली 5,000. राजेश्वरनं बनवला. त्याच्यानंतर प्रतीकनं बनवलंय, त्याची किंमत आली 5,100. त्याच्यानंतर सुजितनं बनवलाय, त्याची किंमत आली 5,050. हर्षदानं बनवलाय 4,900. राजनंदीनं बनवलाय 4,950. डॉक्टर ललितनं बनवलाय 5,200. पैसा दे. मंदार ओतारीनं बनवलाय 5,100. ठीक आहे. धैर्यशील डीपीनं बनवलाय. डीपी जरासं ते काय कारागीर आहे, 4,850. कॅप्टन 7 बनवलाय
5,300 पैसा ढीग. स्वरूपनं बनवलाय 5,000. प्रथमेशनं बनवलाय 5,100. ऋतुराजनं बनवलाय पैसा ढीग 5,300. मला सांगा प्रत्येकानं बनवलेल्या मी बेडची कॉस्ट लिहिलेली आहे. तुम्ही बेडचं डिझाईन केलं याचा अर्थ तुम्ही पहिली जी रिक्वायरमेंट आहे बेडची ती काय असणार आहे बाळांनो? सपोर्ट द अदर एलिमेंट्स. ही फुलफिल होणार का नाही? सगळ्यांनी बनवलाय. ही बेसिक रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे का नाही? ओके, म्हणजे फुलफिल झाली. सगळ्यांनी बनवलेला तो बेड जो आहे तो सगळे तुमचे मशीन कॉम्पोनंट त्यांना सपोर्ट करतो. ठीक आहे, सगळ्यांना कॅरी करतो. दुसरं त्याचं मटेरियल तुम्ही सगळ्यांनी कास्ट आयर्न घेतले असं म्हणूया आपण, त्यामुळे तिथं व्हायब्रेशन ऍब्सॉर्ब व्हायला लागल्या, ती पण फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण झाली. आता बनवल्यानंतर प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी आहे. म्हणजे हे डिझाईन ह्यातलं बरोबर डिझाईन कुणाचं? ह्यातलं बरोबर डिझाईन कुणाचं? ह्याच्यामधलं बरोबर डिझाईन कुणाचं? चुकीचं डिझाईन कुणाचं ह्यातलं? स्वरूप तुला काय वाटतंय ह्यातलं बरोबर डिझाईन कुणाचं? मी किमती लिहिल्यात पण प्रत्येकानं डिझाईन काहीतरी बनवलाय, बेड बनवलाय प्रत्येकानं. कुणाचं बरोबर डिझाईन यातलं? का सगळ्यांचं चुकलं? बरं, मी आता एक पुढचा प्रश्न विचारतो, मग आपण इथं येऊया. आपण टू व्हीलर कशासाठी वापरतो? टू व्हीलर आपण टू व्हीलर कशासाठी वापरतो? प्रथमेश, टू व्हीलर कशासाठी वापरतो आपण? लोकल कामासाठी. लोकल कामासाठी म्हणजे आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरतो असं म्हणूया. ठीक आहे, आपण कुठं पण जायचं आपल्याला इकडे तिकडे तर आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी टू व्हीलर वापरतो. बाजारामधल्या 4 टू व्हीलर मी घेतो. 4 टू व्हीलर घेतो, 4 टू व्हीलर, जरा लक्ष द्या. पहिली स्प्लेंडर, त्यानंतर दुसरी KTM ड्यूक, तिसरी पॅशन, त्याच्यानंतर चौथी माझी गाडी घेतो. माझ्या गाडीचं नाव काय रे? पल्सर. 4 गाड्या आहेत. आपण असं म्हणूया 4 लोकांनी 4 गाड्या बनवल्या असं म्हणूया. ह्या चौघांचं काम म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट काय? चौघांची फंक्शनल रिक्वायरमेंट काय? ट्रान्सपोर्टेशन. सगळ्या गाड्या ट्रान्सपोर्टेशन साठी युज होतील का नाही? हो, कुठली पण गाडी घ्या, स्प्लेंडर घेतली तरी ट्रान्सपोर्टेशन साठी वापरता येते. पल्सर घ्या, KTM घ्या, पॅशन घ्या, जी म्हणाल ती वापरता येते. म्हणजे या सगळ्यांनी फंक्शनल रिक्वायरमेंट फुलफिल केली. पण किमती लिहितो अंदाजे. ही गाडी येते 50,000ला आणि ऍव्हरेज इथं लिहितो, ऍव्हरेज एक 60 ऍव्हरेज आहे. ही गाडी येते असं म्हणूया 1.5 लाखाला, ह्याचा ऍव्हरेज आहे 25. पॅशन गाडी येते एक समजा 70,000ला, ह्याचा ऍव्हरेज पण एक 60 आहे. पल्सर गाडी समजा एक 70,000ला येत्या, याचं ऍव्हरेज एक 55 आहे असं म्हणूया. मग फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण झाली, पण ह्यातलं ऑप्टिमम डिझाईन कुठलं? या 4 मधलं ऑप्टिमम डिझाईन कुठलं? स्प्लेंडर गाडी, KTM गाडी, पॅशन गाडी का पल्सर गाडी? स्प्लेंडर. कशावरून ठरवणार हे ऑप्टिमम आहे म्हणून? ऍव्हरेज वगैरे रिक्वायरमेंट म्हणून. येस, आता मी तुम्हाला सांगतो ऑप्टिमम डिझाईन आपण कशावरून ठेवतो, तर त्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट ऑप्टिमम पाहिजे आहे हे आपण ठरवायला पाहिजे. वेगवेगळ्या पॅरामीटर वेगवेगळ्या दृष्टीने सांगतो. समजा मला ऍव्हरेज जास्त पाहिजे आहे. काय म्हटलं मी? ऍव्हरेज जास्त पाहिजे आहे. सगळ्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरता येतं, फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण झाल्या, त्यामुळे याचा संबंध राहिला नाही. आता ऑप्टिमम कोण आहे बघायचं. सगळे डिझाईन बरोबर आहेत, डिझाईन पण सगळे बरोबर आहेत, सगळे ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरता येतात, पण ऑप्टिमम कोण? मला ऍव्हरेज सगळ्यात जास्त पाहिजे.
ह्यात सगळ्यात जास्त ऍव्हरेज कुणाचा आहे? स्प्लेंडर. स्प्लेंडरचा आहे. पॅशन. पॅशन. आता ह्यांच्या प्राइस कम्पेअर करा. स्प्लेंडर कमी. स्प्लेंडर कमी. कमी आली म्हणजे काय? कमी किमतीमध्ये ऍव्हरेज मला जास्त मिळालं म्हणजे हे माझं ऑप्टिमम डिझाईन झालं. पण त्यासाठी मी ऑप्टिमम डिझाईनचा पॅरामीटर काय घेतला होता? मी ऑप्टिमम डिझाईनचा पॅरामीटर काय घेतलेला? ऍव्हरेज. ऍव्हरेज. आता दुसरं एक एक्झाम्पल घ्या. दुसरं ह्याच गाड्या स्प्लेंडरची हायेस्ट स्पीड किती असेल रे? हायेस्ट 80. 80. ओके, 80 किलोमीटर पर आवर. हा, केटीएम ची 130 लिहितो मी. हा, पॅशन 90. आता मी गाडी डिझाईन केली आणि मला ऑप्टिमम काय पाहिजे माहिती काय? मॅक्सिमम स्पीड मिळायला पाहिजे, गाडी हू म्हणून पळायला पाहिजे. आता सांगा ह्यातलं ऑप्टिमम डिझाईन कोणतं? केटीएम. केटीएम. म्हणजे तुम्ही तुमच्या डिझाईनचा पॅरामीटर जो ठरवणार त्याच्यावरून तुमचं ऑप्टिमम डिझाईन ठरणार. जर ऍव्हरेज असेल तर स्प्लेंडर, जर मॅक्सिमम स्पीड असेल तर केटीएम. आता कॉस्ट मिनिमम असायला पाहिजे गाडीची. ऑप्टिमम कोण? स्प्लेंडर. 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 म्हणजे मी तुम्हाला आता काय सांगितलं लक्षात आलं काय? ऑप्टिमम डिझाईन हे डायरेक्ट सांगता येत नाही हे बघून. त्यासाठी तुम्हाला एक पॅरामीटर ठरवा लागतोय की त्याची कॉस्ट मिनिमम असायला पाहिजे, त्याचा परफॉर्मन्स मॅक्सिमम असायला पाहिजे, त्याचा ऍव्हरेज जास्त असायला पाहिजे. समजा एखादं मशीन आहे, त्याचा इलेक्ट्रिसिटीचा यूज मला कमी करायचा आहे. म्हणजे ते मशीन मी चालू केलं तर समजा ते एका तासात 1 युनिट खर्च करते आणि मी दुसरं सेम मशीन फॉर्म केलं, आता ते 0.5 युनिट वरती चालते म्हणजे तासाला. मग माझं ऑप्टिमम डिझाईन कुठलं? तर जे 0.5 चालते ते माझं ऑप्टिमम डिझाईन. पण त्यासाठी माझा पॅरामीटर काय आहे? इलेक्ट्रिसिटी कमी करणे हा माझा डिझाईनचा पॅरामीटर आहे. समजलं? त्यामुळे डिझाईनच्या पॅरामीटर वरून तुम्ही ठरवू शकता की ऑप्टिमम डिझाईन कुठलं. हे सगळे डिझाईन बरोबर आहे. म्हणजे काय? एखादं फंक्शन करण्यासाठी तुमच्याकडे नंबर ऑफ डिझाईन्स अवेलेबल असतात. ट्रान्सपोर्टेशनसाठी माझ्याकडे नंबर ऑफ डिझाईन अवेलेबल आहेत, सगळे अवेलेबल आहेत. त्याला म्हणायचं ऍडिक्वेट डिझाईन. म्हणजे एकाचे नंबर ऑफ ऑप्शन अवेलेबल आहेत. बाजारामध्ये फॅन विकत घ्यायला गेलो, उषा कंपनीचा फॅन घेतला, क्रॉम्प्टनचा फॅन घेतला, ऑटोमबर्गचा फॅन घेतला, तर सगळे फॅन फिरणारच आहेत. मग ऑप्टिमम कोण? काय म्हणलं? सगळ्यांचं फंक्शन तेच आहे, सगळे काम करणारच आहेत. मग ऑप्टिमम कोण? मग ऑप्टिमम कसं ठरवतो आपण? जर माझ्याकडे पैसे कमी आहेत तर पैसे कमी असतील तर काय? लो कॉस्ट वाला ऑप्टिमम. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण माझं काय म्हणणं आहे? इलेक्ट्रिसिटी त्यांना कमी वापरायला पाहिजे. मग जो इलेक्ट्रिसिटी कमी वापरेल तो म्हणजे ऑप्टिमम. त्यामुळे नंबर ऑफ ऑप्शन्स भरपूर अवेलेबल असतात आपल्याला डिझाईन मध्ये, पण त्यातनं आपली जी रिक्वायरमेंट आहे तो फुलफिल करतो ते म्हणजे काय असतं बघा? ऑप्टिमम डिझाईन. मग आपल्याला ह्या टॉपिकमध्ये तेच फाइंड आउट करायचं की ऑप्टिमम डिझाईन म्हणजे तुमच्याकडे डिझाईन भरपूर अवेलेबल असणार, 2, 3, 4, 5 भरपूर अवेलेबल असणार, पण त्यातलं एक सिलेक्ट करून सांगायचं की हे ऑप्टिमम आहे. आणि त्या ऑप्टिमम साठी आपल्याला ऑप्टिममचा पॅरामीटर सांगायला लागतो. कॉस्ट कमी पाहिजे किंवा त्याचा इफिशियन्सी मॅक्सिमम पाहिजे किंवा त्याच्यावरती मिळणारा मशीन असेल तर सरफेस फिनिश चांगला मिळायला पाहिजे, एखाद्या मशीनचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी व्हायला पाहिजे. ह्या वेगवेगळ्या पॅरामीटरवरती आपण काय ठरवत असतो की ते डिझाईन ऑप्टिमम आहे का नाही. आता समजा एखाद्या डिझाईनचे जे एखादं मशीन एलिमेंट आहे, मी एक एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे 2 व्हीलर, त्याच्या माझ्याकडे आता किती ऑप्शन अवेलेबल आहेत रे? आता किती अवेलेबल आहेत? 4. तर ह्याला काय म्हणायचं? ऍडिक्वेट डिझाईन. ह्याला काय म्हणायचं? ऍडिक्वेट डिझाईन. म्हणजे माझ्याकडे नंबर ऑफ ऑप्शन अवेलेबल आहेत पण ह्यातला ऑप्टिमम कोण आहे माहित नाही. ह्याला काय म्हणायचं? ऍडिक्वेट डिझाईन. म्हणजे एखाद्या डिझाईनचे किंवा एखाद्या फंक्शनचे मी डिझाईन केलं आणि नंबर ऑफ ऑप्शन अवेलेबल आहे, त्याला म्हणणार मी ऍडिक्वेट डिझाईन. आता ह्या ऍडिक्वेट डिझाईन मधून मला सिलेक्ट काय करायचंय? माझं ऑप्टिमम डिझाईन. पण ते ऑप्टिमम डिझाईन सिलेक्ट करण्यासाठी मला काय माहित असायला पाहिजे? माझा ऑप्टिममचा पॅरामीटर काय आहे. तो जर माहित असेल तर मी यातनं ऑप्टिमम काय आहे ते शोधू शकतो. ठीक आहे? मी जे काय सांगितलं सगळ्यांना समजलं? आता मी परत एकदा सांगतो. हे 3 बेसिक पॅरामीटर्स आहेत हे आपल्याला लागणार आहेत ऑप्टिमम डिझाईन शोधण्यासाठी.
तर हे वेगवेगळ्या ऍडिक्वेट डिझाईन आहेत. ह्यातला एका कुठल्या तर पॅरामीटरवरती मी शोधणार ह्यातलं ऑप्टिमम डिझाईन कोणतं. मग ऑप्टिमम डिझाईन शोधायच्या अगोदर अजून एक 2-3 गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे त्या सांगतो. हे जे आहेत की नाही, हे मटेरियल पॅरामीटर, जॉमेट्रिकल पॅरामीटर, त्यांच्या काही गोष्टी अशा दिलेल्या असतात. एक स्पेसिफिक पॅरामीटर. स्पेसिफिक पॅरामीटर म्हणजे काय, हे डिझाईन मध्ये लागणार मग सांगूया. स्पेसिफिक पॅरामीटर म्हणजे काय, समजा मला सांगितलं पॉवर ट्रान्समिट व्हायला पाहिजे 30 किलोवॅट. ही व्हॅल्यू स्पेसिफिक दिल्या काय रेंज दिल्या काय अंदाजे काय पण दिले. इथं ही व्हॅल्यू स्पेसिफिक दिल्या काय अशी एक रेंज दिल्या तुम्हाला. स्पेसिफिक. म्हणजे कुठल्या पण डिझाईन मध्ये एखादी गोष्ट तुम्हाला परफेक्ट तीच माहित आहे तर त्याला म्हणायचं स्पेसिफिक पॅरामीटर. समजा सांगितलं शाफ्टचा डायमीटर 30 mm पाहिजे म्हणून तुम्ही 32 घेणार आहे का, 50 घेणार आहे का, 37, 38, 40 घेणार आहे का, नाही. 30 सांगितलं म्हणजे मला 30च घ्यायला पाहिजे. त्याला म्हणायचं स्पेसिफिक पॅरामीटर. म्हणजे ज्याची स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली असत्या त्याला म्हणायचं स्पेसिफिक पॅरामीटर. दुसरं लिमिट पॅरामीटर. लिमिट पॅरामीटर. आता लिमिट पॅरामीटर म्हणजे काय सांगतो. काही वेळेला असं सांगितलं असते बघा, द डायमीटर ऑफ शाफ्ट शुड बी इन बिटवीन 40 mm to 60 mm. शुड बी इन बिटवीन 40 mm to 60 mm. म्हणजे तुमचा डायमीटर हा 40 ते 60च्या मध्ये असू दे. आता ही व्हॅल्यू स्पेसिफिक आहे काय एक लिमिटेड किंमत दिली त्याची. लिमिटेड. एक लिमिटेड दिल्या, ह्याच्या बाहेर जाता कामा नये, ह्याच्या बाहेर जाता कामा नये, ह्याच्यामध्ये कुठं पण असू दे चालते. त्याला काय म्हणायचं लिमिट पॅरामीटर. म्हणजे ज्याची व्हॅल्यू तुम्हाला परफेक्ट दिलेली असत नाही पण ज्याची रेंज दिलेली असते, ज्याची रेंज दिलेली असते त्याला म्हणायचं लिमिट पॅरामीटर. आणि काही वेळेला असं असते अनस्पेसिफाईड पॅरामीटर. अनस्पेसिफाईड पॅरामीटर म्हणजे काय, मी शाफ्ट डिझाईन करवले असं धरा आणि शाफ्टचा डायमीटर 10 mm आला तरी चालतोय, 20 आला तरी चालतोय, 100 आला तरी चालतोय. आता ह्याची व्हॅल्यू स्पेसिफिक आहे का रे, जी येईल ती घ्या. याचा अर्थ काय, अनस्पेसिफाईड पॅरामीटर, अनलिमिटेड पॅरामीटर, किती पण किंमत येऊ दे काय फरक पडत नाही. त्याला काय म्हणायचं अनस्पेसिफाईड पॅरामीटर. असे कुठल्या पण पॅरामीटरच्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तो स्पेसिफिक दिलेला असेल, दुसरा त्याचे काय तर लिमिट दिलेलं असेल, किंवा तिसरा तो कितीही घ्या चालते, त्याला म्हणायचं अनस्पेसिफाईड. सगळ्यांना समजलं हे मी जे काय सांगितलं ते मी परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे. मला ऑप्टिमम डिझाईन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय, कुठलं पण डिझाईन करायला गेला तर त्याचे नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण होत असते, जे त्याला जे दिलेलं काम आहे तो करतच असतो ते मशीन एलिमेंट, आणि नंबर ऑफ ऑप्शन अवेलेबल असतात. मग त्याच्यामधला मला ऑप्टिमम सिलेक्ट करायचा आहे. मग तो ऑप्टिमम सिलेक्ट करण्यासाठी हे पॅरामीटर्स लय महत्वाचे आहेत. ते म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट, मटेरियल आणि जॉमेट्रिकल. त्याच्यामध्ये पण 3 गोष्टी परत आहेत. स्पेसिफिक, एखाद्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिल्या, रेंज दिल्या, किंवा अनस्पेसिफाईड कितीही घ्या. मग मी डिझाईन करताना मला डायरेक्ट असं 4 ऑप्शन अवेलेबल आहेत, ह्यातला ऑप्टिमम सांगता येणार नाही. मग त्यासाठी मला काहीतरी पॅरामीटर ठरवायला पाहिजे. म्हणजे त्याची कॉस्ट घ्या, त्याचं वेट कमी करा. आता नॉर्मली ज्या हवेत वस्तू उडतात त्याचं वेट आपण मिनिमम करायला बघतो, बरोबर आहे काय. म्हणजे त्याच्या केसमध्ये तुमचा डिझाईन पॅरामीटर असते लोवेस्ट वेट. माझ्याकडे पैसे कमी आहेत, हाऊस होल्ड इक्विपमेंट कमीत कमी किमतीत चांगलं घ्यायला बघतो आपण. म्हणजे त्यावेळी तिथं कॉस्ट हा पॅरामीटर असतो. मिनिमम कॉस्ट मध्ये चांगलं मिळायला पाहिजे. एखादं मशीन तयार करायला सरफेस फिनिश मस्त यायला पाहिजे. म्हणजे काय, सरफेस फिनिश जेवढा चांगलं देईल ते मशीन तेवढं ते काय बघा ऑप्टिमम आहे. त्यामुळे ऑप्टिमम डिझाईनसाठी बघा तुम्हाला काय करायला पाहिजे की त्याचा पॅरामीटर हा पहिल्यांदा ठरवायला पाहिजे. ठीक आहे. आता हे ऑप्टिमम डिझाईन नक्की ठरवायचं कसं, तर त्यासाठी एक मेथड आहे, त्याला म्हणतात जॉन्सन्स मेथड. जॉन्सन्स मेथड. आता हे जॉन्सन्स मेथड काय आहे, तर उद्या सकाळीच मी याचा पहिला प्रॉब्लेम घेणार आहे, उद्या सकाळीच. ठीक आहे. पण ती मी मेथड आता सांगणार आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. पहिली प्रायमरी डिझाईन इक्वेशन.
ह्याला इथनं पुढे मी PDE म्हणणार. ठीक आहे, एक 2-3 दिवस मी प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणणार, त्यानंतर डायरेक्ट PDE काय आहे असं विचारणार, म्हणजे प्रायमरी डिझाईन इक्वेशन. आता प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणजे काय, तर तुम्ही ज्या डिझाईन मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, फंक्शनल रिक्वायरमेंट. जी फंक्शनल रिक्वायरमेंट फुलफिल करतो त्याला आपण म्हणतो बाळांनो प्रायमरी डिझाईन इक्वेशन. त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, फंक्शनल रिक्वायरमेंट काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जे इक्वेशन फंक्शनल रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतं त्याला म्हणतात प्रायमरी डिझाईन इक्वेशन. मी विथ एक्झाम्पल सांगणार आहे, फक्त मी तिन्ही स्टेप सांगतो आणि मग मी एक्झाम्पल कडे येतो. त्यामुळे प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणजे काय, की जे इक्वेशन तुमचं फंक्शनल रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतं. ठीक आहे, त्यानंतर दुसरं सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आता सबसिडरी डिझाईन इक्वेशन म्हणजे काय, फंक्शनल रिक्वायरमेंट सोडून स्ट्रेसची जी इक्वेशन येतात, स्ट्रेस, त्या इक्वेशनला म्हणतात सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आता स्ट्रेसची इक्वेशन म्हणजे काय, ते ऍक्च्युली तुमच्या डिझाईनची इक्वेशन असतात. म्हणजे हे मेन इक्वेशन सोडून, हे सोडून राहिलेले जे काही इक्वेशन असतात हे सगळे तुमचे सबसिडरी डिझाईन इक्वेशन असतात. त्यानंतर तिसरं लिमिट इक्वेशन. लिमिट इक्वेशन म्हणजे काय, की ऑप्टिमम डिझाईन मध्ये तुम्हाला कोणती तर व्हॅल्यू एक लिमिटेड दिलेली असते, लिमिटेड, त्याला आपण म्हणतो लिमिट इक्वेशन. म्हणजे ती व्हॅल्यू तुम्हाला लिमिटेड दिलेली असते. एक्झाम्पल सांगतो म्हणजे लक्षात येईल. सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू तुम्ही किती घेताय रे, सिग्मा परमिसिबल तुमचा फॉर्म्युला काय असतो रे, SUT किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, हा तुमचा फॉर्म्युला आहे. समजा ही किंमत 100 आली, समजा ही किंमत 100 आली, तर तुमच्या मटेरियल मधला स्ट्रेस 100 पेक्षा कमी पाहिजे का 100 पेक्षा जास्त पाहिजे, तुमच्या मटेरियल मध्ये जनरेट झालेला स्ट्रेस 100 पेक्षा कमी पाहिजे का 100 पेक्षा जास्त पाहिजे. परमिसिबल म्हणजे ह्या किमतीला तुमचं मटेरियल फेल होत असते, म्हणजे 100ला तुमचं मटेरियल फेल होणार आहे. त्यामुळे तुमच्या मटेरियल मध्ये आलेला स्ट्रेस कमी पाहिजे का जास्त पाहिजे, कमी, कमीच पाहिजे. म्हणजे हे जास्त होऊन चालणार नाही. म्हणजे ह्याला लिमिट आहे बघा, लिमिट आहे कुठनं, 0 पासून 100 पर्यंत ह्याच्यामधला स्ट्रेस पाहिजे, बरोबर. म्हणून याला म्हणतात लिमिट इक्वेशन. म्हणजे याला काहीतरी एक लिमिटेड किंमत दिल्या. मग आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचं प्रायमरी इक्वेशन काय, सेकंडरी इक्वेशन काय आणि लिमिट इक्वेशन काय. एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही तिन्ही इक्वेशन. उद्या आपण ह्याचे प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, समजा मला काय करायचं माहिती काय, एक शाफ्ट डिझाईन करायचा आहे. ठीक आहे, इथे लिहितो डिझाईन ऑफ शाफ्ट. शाफ्ट ठीक आहे, हा शाफ्ट आहे, पण या शाफ्ट वरती मी टेन्साइल फोर्स लावलाय, या शाफ्ट वरती मी टेन्साइल फोर्स लावलाय आणि मला ऑप्टिमम जे डिझाईन पाहिजे आहे ते पाहिजे आहे वेट साठी. म्हणजे ह्या शाफ्टचं वेट हे काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. म्हणजे ऑप्टिमम डिझाईन मी कशावर ठेवणार आहे, ह्याचं वेट जे मिनिमम देईल ते म्हणजे माझं काय असणार बाळांनो, ऑप्टिमम डिझाईन. मग आता माझं PDE म्हणजे प्रायमरी डिझाईन इक्वेशन काय येणार, PDE म्हणजे माझं प्रायमरी डिझाईन इक्वेशन काय असणार, ह्याच्यामधनं मला काय ऑप्टिमम घ्यायचं आहे, वेट कमी पाहिजे, वेट कमी करायचं आहे. म्हणजे वेटचं इक्वेशन म्हणजे माझं प्रायमरी डिझाईन इक्वेशन. वेट कसं काढतो रे आपण, वेट कसं काढतो, मास इंटू ग्रॅव्हिटी, मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजे मास कसं काढतो, मास व्हॉल्यूम
Volume into density. बरोबर, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. म्हणजे हे जे इक्वेशन आलं हे म्हणजे माझं काय आलं, प्रायमरी डिझाईन इक्वेशन. हे इक्वेशन हे कोणावर आलं बघा, डिपेंड आहे बघा आता इथं डेन्सिटी. ज्या मटेरियलची डेन्सिटी कमी त्याचं वेट कमी येणार. म्हणलं समजलं, ज्याचं डेन्सिटी कमी त्याचं वेट कमी येणार. एकदम सोपं एक्झाम्पल घेतलंय मी जे समजावं म्हणून. म्हणजे हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे पहिला. दुसरं म्हणजे वेट कमी करण्यासाठीचं जे पहिलं इक्वेशन आहे ते म्हणजे माझं प्रायमरी डिझाईन इक्वेशन. आता हे इक्वेशन सोडून डिझाईनची जी इक्वेशन असतील ती म्हणजे तुमची SDE म्हणजे सबसिडरी डिझाईन इक्वेशन. वेट सोडून जे काही तुमच्या आता डिझाईनची इक्वेशन असतील ती म्हणजे तुमचं SDE असणार. सांगा आता हे तुम्हाला डिझाईन करायचं आहे ना, मग डिझाईन करण्यासाठी इथला स्ट्रेस लिहायला पाहिजे. स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार, फोर्स डिवाइड बाय एरिया. बरोबर, इथला तुम्ही टेन्साइल स्ट्रेस घेणार, टेन्साइल फोर्स लावलाय ना, तो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. हे तुमचं कुठलं इक्वेशन आलं, SDE सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आणि 3 नंबर लिमिट इक्वेशन. आता लिमिट इक्वेशन म्हणजे काय, हा जो सिग्मा आहे तो सिग्मा परमिसिबल असतो. या सिग्मा परमिसिबलची किंमत काय असते, SUT किंवा SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण हा स्ट्रेस ह्या परमिसिबल पेक्षा कमीच असायला लागतो, म्हणजे याला काय म्हणतो आपण लिमिट इक्वेशन. याला काय म्हणतो आपण लिमिट इक्वेशन. म्हणजे मी एक सिंपल केस घेतली की हा एक शाफ्ट आहे, त्याला मी टेन्साइल लोड लावला, त्याचं मला डिझाईन करायचं आहे. पण डिझाईन करताना माझं ऑप्टिमम डिझाईन म्हणजे काय असलं पाहिजे, मिनिमम वेट. हे माझं काय असलं पाहिजे, ऑप्टिमम डिझाईन पाहिजे. तर वेटचं जे इक्वेशन आहे ते म्हणजे माझं प्रायमरी डिझाईन इक्वेशन. वेटचं इक्वेशन सोडून याच्या डिझाईनचं जे काही इक्वेशन असेल, आता ह्याच्यावर टेन्साइल लोड आहे तर मग टेन्साइल स्ट्रेसचं जर काही इक्वेशन असेल ते म्हणजे सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आणि हा सिग्मा परमिसिबल काढण्यासाठीचं जे इक्वेशन आहे म्हणजे ते लिमिट इक्वेशन. आता ही 3 इक्वेशन कंबाईन करत जायची. म्हणजे एक नंबर याचा प्रॉब्लेम उद्या सकाळीच घेणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, प्रायमरी डिझाईन इक्वेशन आणि सबसिडरी डिझाईन इक्वेशन कंबाईन करायचं. त्याच्या इक्वेशनला म्हणायचं इक्वेशन ए. जे कंबाईन इक्वेशन आले ए ते राहिलेल्या इक्वेशन बरोबर कंबाईन करायचं, त्याला म्हणायचं बी. आणि ह्या बी इक्वेशन वरून तुम्हाला कळते की तुमचं वेट किती मिनिमम असणार आणि त्याची कॉस्ट किंवा त्याची लेंथ किंवा त्याचं डायमीटर काय असेल ते सगळ्या किमती मिळतात या बी इक्वेशन वरून. मी तुम्हाला एक सोपा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो सकाळी, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की मी याच्यामधून ऑप्टिमम डिझाईन कसं काढतोय. हे जरा विसरा, तुम्हाला फक्त ह्या 3 गोष्टी माहित असायला पाहिजे. प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणजे ज्याला ऑप्टिमम करायचंय त्याचं डिझाईन इक्वेशन. ते इक्वेशन सोडून जे काही स्ट्रेसचे इक्वेशन आहेत ते सगळे म्हणजे सबसिडरी डिझाईन इक्वेशन. आता मी ते एकच लिहिले, 2-3 काही वेळेला असतात. ठीक आहे, जेवढे असतील तेवढे. त्यानंतर ज्याची लिमिटेड व्हॅल्यू दिली ती म्हणजे लिमिट इक्वेशन. हे सगळे कंबाईन करत जायचं एकमेकाबरोबर, तुम्हाला तुमचं फायनल आन्सर मिळते. आता ते कसं मिळतंय हे उद्या सकाळी आपण बाळांनो प्रॉब्लेम मध्ये बघूया. ठीक आहे, आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल, म्हणजे ज्या पहिल्या डिझाईन पॅरामीटर सांगितले काय काय असतात, स्पेसिफिक, लिमिट आणि अनस्पेसिफाईड पॅरामीटर, किंवा ऑप्टिमम डिझाईन कसं ठरवायचं, कुठल्या पॅरामीटरवर ठरवायचं, आणि ही जॉन्सन्स मेथड, ह्या स्टेप्स बद्दल काय जर प्रॉब्लेम असेल तर विचारा. मी याच्या डिटेलमध्ये उद्या प्रॉब्लेम मध्ये सांगणार आहे सगळं, कसं कंबाईन करायचं किंवा काय. ठीक आहे, कुणाला जर काय डाऊट असेल तर विचारा.